लाईव्ह चालू आहे साहेब, लाईव्ह चालू आहे. काय सांगाल आता तुम्ही या ठिकाणी घटनास्थळी भेट देताय, काय आपल्याला एकंदरीत या सगळ्या आंदोलनाच्या बाबतीत वाटतंय? मला तर जाऊन मी सगळ्यांशी बोलतो, भेटतो आणि त्यानंतर आपल्याशी बोलतो मी. पण अजून मी उतरलो नाही गाडीतून खाली. मला सगळ्यांना भेटू द्या. कोणाचं काय म्हणणं आहे जरा ते ऐकून घेऊ द्या. मग मी बोलतो. 5 ते 6 तासापासून हे आंदोलन या ठिकाणी सुरू आहे. नियंत्रण या ठिकाणी होत नाहीये. काय आता आपण या सगळं हे करणार आहात? बघतो मी बघतो मी. या ठिकाणी गिरीश महाजन जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आणि घटनास्थळी जे आहेत ते भेट देणार आहेत. सकाळी आंदोलन अशा प्रकारचं भरकटलं की शाळा राहिली बाजूला आणि रेल्वेमध्ये घुसले. आज रेल्वेमध्ये घुसलेले जेवढे आज आंदोलक आहेत ते बदलापूरचे रहिवासी बहुतेक नाहीत, सगळे बाहेरून आलेली मंडळी आहे. आणि त्यामुळं खरं म्हणजे शाळेतलं वातावरण शांत झालं. आता शाळेतलं कोणी राहिलं नाही तिथंशी. आणि शाळेतल्या मुख्याध्यापकावर कारवाई झाली, ते कर्मचाऱ्यांच्यावर कारवाई झाली, संस्था चालकांची चौकशी सुरू केली, शिक्षणाधिकाऱ्यांनी तातडीने चौकशी करायला सुरुवात केली. आणि त्यामुळं हा ठरवून केलेला हा राजकीय स्टंटबाजी आहे. आणि त्यामुळं आज बदलापूरकरांना वेठीस धरलंय, रेल्वेला वेठीस धरलंय. त्याच्या बाबतीमध्ये ही योग्य नाही. सगळ्यांना माझी आजही विनंती आहे का शांतता राखावी, कोणी या प्रकरणाचा राजकारण करू नये अशी विनंती करतो. स्वतः उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी जर आदेश दिले असतील तर नागरिकांनी संयम पाळला होता. पण नागरिकांचा काल कोणीतरी चिथावणी दिली. बाहेरून आलेल्या मंडळींनी बॅनर रात्रीत तयार झाले आणि बदलापूरमध्ये लागले. लाडकी बहीणचा जो मानधन तुम्ही देता तो देऊ नये, आम्हाला न्याय द्यावा. हे बॅनर उल्हासनगर जिकडनं तिकडनं भरून आले. याचा अर्थ हे ठरून कोणीतरी केलेलं दंगलीचं स्वरूप. आमदार किसन कथोरे यांनी एक मोठा आरोप केलेला आहे, टीका केलेली आहे की हे सर्व आंदोलनकर्ते बदलापूरचे रहिवासी नाहीत, कोणीतरी राजकीय पोळी भाजून घेण्याचा या आंदोलनाच्या माध्यमामधून प्रयत्न करतंय असा आरोप त्यांनी केलेला आहे. शाळेच्या परिसरामध्ये सध्या वातावरण शांत आहे, परंतु आंदोलनकर्ते रेल्वेच्या हद्दीमध्ये कसे घुसले, रेल्वे ठप्प करण्यामागचा नेमका उद्देश काय असा सवाल हे आता या ठिकाणी किसन कथोरे यांनी उपस्थित केलेला आहे. त्यांनी या आंदोलनकर्त्या पालकांवरतीच आता प्रश्न उपस्थित केलेला आहे. तर पोलिसांनी सर्वतोपरी प्रयत्न केलेले आहेत, परंतु आंदोलनकर्ते आपल्या आंदोलनावरून हटण्यास तयार नाही आहेत. आरोपीला फाशीची शिक्षा मिळेपर्यंत आम्ही इथून हटणार नाही असं आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे. आणि त्यातच आता आमदार किसन कथोरे यांनी सुद्धा एक गंभीर आरोप केलेला आहे. आंदोलनकर्ते असलेली लोक ही काही बदलापूरचे रहिवासी नाही आहेत, हा कोणीतरी रचलेला राजकीय स्टंट आहे असं किसन कथोरे यांचं म्हणणं आहे. तर दुसरीकडे आता देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवलं जाईल आणि आरोपीला फाशीची शिक्षा देण्यासाठी
आपण सर्वतोपरी प्रयत्न करू असं आश्वासन दिलेलं आहे. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या प्रकरणामध्ये सकाळीच एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया दिलेली होती. परंतु सर्वांच्या आश्वासनानंतर सुद्धा हे आंदोलनकर्ते आता मागे हटायला तयार नाहीयेत. राज्यातले मंत्री गिरीश महाजन सध्या आरपीएफच्या कार्यालयामधले जे बदलापूरचं कार्यालय आहे त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. रेल्वे प्रशासन असेल किंवा पोलीस प्रशासन असेल या सगळ्यांशी ते सध्या बोलतायत. आपण आंदोलनकर्त्यांशी सुद्धा बोलणार आहोत, त्यांच्या मागण्या काय नेमक्या ते सुद्धा जाणून घेणार आहोत असं गिरीश महाजन यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे गिरीश महाजन यांच्या शिष्टाईला आता यश मिळतं का ते पाहावं लागेल. जवळपास 6 तास उलटून गेलेले आहेत, परंतु आंदोलनकर्ते आपल्या आंदोलनावरती ठाम आहेत. किंबहुना हे आंदोलन प्रत्येक मिनिटाला अधिक तीव्र होत चाललेलं आहे. मोठ्या प्रमाणावरती गर्दी सध्या बदलापूर स्थानकामध्ये आहे. 6 तासांपासून रेल्वे वाहतूक ही ठप्प झालेली आहे आणि त्याचा परिणाम बदलापूर ते कर्जत, कल्याणपासून ते कर्जत आणि त्यासोबतच पुण्याकडून येणाऱ्या गाड्या असतील, जाणाऱ्या गाड्या असतील, या सगळ्यावरती झालेला आहे. रेल्वे वेळापत्रक यामुळे सध्या कोलमडलेलं आहे आणि हा फास घेऊन सध्या सर्व हे आंदोलनकर्ते या ठिकाणी आंदोलन करतायत. या फासालाच आरोपीला लटकवा अशी मागणी त्यांची आहे. जैसे बोलू का त्यांच्याशी बोलू बोल क्या मारामारी हो जाएगी क्या स्थिति अभी है, क्या लोगों को समझाने बुझाने के लिए क्या प्रयास किया जा रहा है? सुबह से रेलवे बघा 5-6 तासापासून हे आंदोलन या ठिकाणी चाललेलं आहे. रेल्वे बंद आहेत, अनेक येणारे जाणारे लोक आहेत, अनेक राजा ऐक जरा, अनेक रुग्ण आहेत, पेशंट आहेत आणि मला असं वाटतं की 5-6 तासापासून आंदोलन चाललेलं आहे. शासनाची जी आपली भूमिका आहे ती शासनाची भूमिका आहे. मी फास्ट ट्रॅक मध्ये सगळी केस दिलेली आहे. शाळेचे मुख्याध्यापक असतील, त्यांचे काही काही कर्मचारी आहेत, त्यांना सस्पेंड त्या ठिकाणी केलेलं आहे. ज्या पोलिसांनी दिरंगाई केली त्यांच्यावरही कारवाई होणार आहे. SITची नेमणूक गृहमंत्र्यांनी या ठिकाणी केलेली आहे. मुख्यमंत्री महोदय स्वतः लक्ष घालतायत. मला असं वाटतं की आता खूप 5-6 तास झालेत. आता शेवटी रेल्वेने येणारे जाणारे लाखो लोक इकडनं तिकडनं आहेत, त्यांची आपण काळजी घेतली पाहिजे. आरोप केलेले आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यासाठी तास लावले, त्यामुळे हा सगळा उद्रेक या ठिकाणी निर्माण झालेला. आता हा चौकशीचा भाग आहे निश्चित. त्या संदर्भामध्ये गृहमंत्र्यांनी सांगितलं की आपण SIT नेमलेली आहे, त्याच्यावर चौकशी केली जाईल. जे जे दोषी असतील त्यांना एकालाही या ठिकाणी सोडलं जाणार नाही. सर्वांवर कडक कारवाई होईल. हिंदी में एक बार ब्रीफ कीजिए, अभी क्या सिचुएशन है? सुबह से रेलवे ठप है, प्रदर्शनकारियों की मांग है कि आरोपी को फांसी होनी चाहिए, क्या निर्णय लिए गए? 5-6 घंटे से ये आंदोलन चल रहा है. या रेलवे ट्रैक पे सब लोग बैठे हुए हैं, जायज, क्योंकि घटना ऐसी है कि उसका कोई समर्थन नहीं करेगा. बहुत शर्मनाक घटना हुई है, लेकिन 5-6 घंटे से अभी आंदोलन चल रहा है. रेलवे जैसे तो हमारी मुंबई की लाइफलाइन है, हजारों लाखों लोग इधर से आने जाने वाले हैं, डॉक्टर्स है, पेशेंट्स है, उनकी भी हालत बहुत खराब हो रही है. मुझे ऐसे लगता है कि अभी गवर्नमेंट की तरफ से CM साहब ने कहा है, DCM साहब ने कहा है, देवेंद्र जी ने कहा है, शिंदे साहब ने कहा है, अजीत ने भी कहा है कि इसके ऊपर SIT रखी गई है, इंक्वायरी होगी. फास्ट ट्रैक में भी ये लिया जाएगा. इसमें जो भी अच्छे से अच्छे बड़े वकील है, सरकारी वकील, उनकी नियुक्ति कर दी गई है. मुझे ऐसे लगता है कि शासन की भूमिका यही है कि ये जल्द से जल्द इसका निकाल लगे, इसके जो आरोपी है उसको सजा हो. ये हमारा भी कहना है, जो लोगों का कहना है. लेकिन सवाल एक, शुरुआत में जब 13 तारीख को घटना हुई तब से शुरुआत में लापरवाही बरती गई. जैसे एक बात सामने आ रही है कि 12 घंटे तक पीड़ित के परिवार को बैठा के रखा गया. स्कूल प्रशासन इस पूरे मामले में ये भी आरोप हो रहा है पुलिस प्रशासन के ऊपर, और इसकी भी जांच की जाएगी. इसी के लिए देवेंद्र जी ने, मुख्यमंत्री जी ने इसके ऊपर SIT रखी है. SIT के तहत तुरंत इसकी इंक्वायरी होगी, चौकसी होगी, और इसमें जो भी दोषी है, जिन्होंने भी इसमें देरी की है या कोई लापरवाही बरताई है, उसके ऊपर सख्त से सख्त कार्रवाई की जाएगी. स्कूल के खिलाफ क्या कार्रवाई? क्योंकि नाराजगी स्कूल मैनेजमेंट को लेकर, उनका एडमिनिस्ट्रेशन छुपाने में लगा हुआ था, पुलिस पर भी वही दबाव बना रहा था. बिल्कुल, जो भी इसमें दोषी होगा किसी को बख्शा नहीं जाएगा, सबको सजा होगी. क्योंकि ये घटना इतनी शर्मनाक है, इतनी गलत है कि इसका समर्थन या किसी को पीछे छुपाने का कोई सवाल ही नहीं आता. प्रोटेस्ट खत्म कैसे होगा?